श्री सिद्धेश्वर बालक मंदिर शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे हे होते। कप बुलबुलच्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले। स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण दीपक आर्वे व कुमारी दीक्षा चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समिती सदस्य तथा सिद्धेश्वर बालक प्राथमिक शाळेचे पालक सदस्य गुरुराज माळगे, सिद्धेश्वर बालक मंदिर प्राथमिकचे मुख्याध्यापक गीता चिकमणी, सिद्धेश्वर बालक मंदिर विभागाच्या मॅडम शारदा हेब्बाळ, सिद्धेश्वर बालक मंदिरचे माध्यमिकचे मुख्याध्यापक नागेश रायकोटी सर, सिद्धेश्वर बालक इंग्लिश मीडियमचे स्मिता कोरवार यांचा सहभाग होता। आज तुमचा हा उत्साह पाहून मला सुद्धा आमचे लहानपणाचे दिवस आठवलेले आहेत। आम्ही सुद्धा असंच तुमच्यासारखं समोर बसलेलो असायचो, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे आणि एक प्रचंड उत्साहाचं वातावरण त्यावेळेला असायचं। आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झालेली आहेत, परंतु अजून आपण त्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर आलेलो दिसत नाही। आपण पाहतोय आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय त्या स्वातंत्र्याचा आपण उपभोग कशा प्रकारे घेत आहोत। आज जाती जातीमध्ये, समाजामध्ये, प्रांतामध्ये, व्यक्तीमध्ये वाद आहे, द्वेष आहे, तिरस्कार आहे। भारताचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लाखो देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे। आपल्याला फक्त ठराविक लोक माहिती आहेत, परंतु त्यांनी शांतपणे कसलीही प्रसिद्धी न करता निव्वळ देशप्रेमाने भारून जाऊन स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेली आहे। अशी असंख्य देशभक्त या भारतामध्ये होऊन गेलेले आहेत। आज त्याच्या आपल्याला काय वाटत असेल की यासाठी आम्ही हा सगळा अट्टहास केला होता का? मुलांनो, ही सर्व परिस्थिती तुम्ही बदलू शकताय। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।